आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। जे लोक आरोप लावतात आहे त्यांना माझा खुला चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून, खास करून वडेट्टीवार त्यांनी माझ्याकडे साधी तक्रार द्यावी। मी एका ट्विटवरनं कारवाई चालू केली आहे। एक ट्विट मी वाचला आहे एका अधिकाऱ्याबद्दल, परंतु वडेट्टीवारजीकडे अधिक माहिती असेल तर प्रेसमध्ये आणि या पद्धतीचा मोठा भोंगा वाजून काही होणार नाही। त्यांना जर खरी चौकशी पाहिजे तर तपास माध्यमांना किंवा सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलं पाहिजे। कुठले अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे। त्यावर सरकार गंभीरपणे काम करेल, कारवाई करेल। पण नुसता मीडियामध्ये बाईट द्यायचा, मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवायचा असा उद्योग करू नये। खरातचा प्रकरण सेन्सिटिव्ह आहे। आपल्या कुठल्याही बोलण्या चालण्याने इन्क्वायरीवर दबाव येऊ नये, चौकशी यंत्रणावर दबाव येऊ नये याची काळजी वडेट्टीवारने घेतली पाहिजे। आणि अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये खूप बाईट न देता तुमच्याजवळ काय पुरावे आहे, कुठला महसुली अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहे याबद्दलचा एक पत्र वडेट्टीवारजींनी मला संध्याकाळपर्यंत किंवा उद्या पण दिला पाहिजे। मी त्यांची वाट बघेल। महसूल विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना थेट आव्हान दिले आहे। बावनकुळे म्हणाले, मी एका ट्विटवरूनही कारवाई सुरू केली आहे, त्यामुळे वडेट्टीवार यांनी केवळ प्रसिद्धीसाठी वक्तव्य न करता त्यांच्याकडे असलेले पुरावे मुख्यमंत्र्यांकडे किंवा तपास यंत्रणांकडे द्यावेत। कोणत्याही अधिकाऱ्याचा सहभाग असेल तर त्याचा पर्दाफाश करावा। तसेच अधिकाऱ्यांच्या कुटुंबांबद्दल बोलून वातावरण बिघडवणे योग्य नाही असेही त्यांनी नमूद केले। खरात प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी हे प्रकरण अतिसंवेदनशील असल्याचे सांगत यंत्रणेला आपले काम करू द्यावे, अनावश्यक प्रश्न विचारून दबाव आणू नये असे आवाहन केले। मोहित कंबोज यांच्या भेटीवर त्यांनी स्पष्ट केले की सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांना सर्वजण जातात, अदानी अंबानींकडेही आपण जातो, त्यात काही गैर नाही। खतांच्या किमती आणि तुटवड्याबाबतच्या चर्चांवर त्यांनी सोशल मीडियावरील अफवा असल्याचे सांगितले। साठेबाजी करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल, शेतकऱ्यांना कोणताही फटका बसू देणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले। महसूल विभागात सुधारणा करण्याच्या दृष्टीने पुढील 3 वर्षात नागरिकांना तहसील कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही अशी व्यवस्था उभी करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। नाही, तिजोरीचा फायदापेक्षा जनतेचा फायदा बघतोय मी। जसं आता 1,500 स्क्वेअर फीट पर्यंत गरीब माणसाचे घरं कायदेशीर करून देणे, जे सरकारी जागेवर राहतात, हा लोकांसाठी केलेला आहे। मोजणी 15 दिवसामध्ये मोजणी झाली पाहिजे, हा जनतेसाठी केलेला निर्णय आहे। एनए अट रद्द करणे, एनएची अट रद्द करणे म्हणजे जनतेला डायरेक्ट याचा फायदा आहे। सनद रद्द करणे याचा जनतेला फायदा आहे। जिवंत 7/12 मोहीम करणे, या 48 वेगवेगळ्या निर्णयामुळे महसूल खात्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे। आणि पुढच्या वर्षी अजून 8 कायद्यामध्ये आम्ही बदल करणार आहोत। 8 कायद्यात बदल करणार आहोत, कारण महसुली कायदे जाचक असल्यामुळं काही लोकांना त्या ठिकाणी वर्षानुवर्ष खेटे मारावं लागतात तहसील कार्यालयामध्ये। जनतेला घरपोच, जसं मुंबई कलेक्टर आचल गोयल यांनी मुंबईच्या सर्व प्रॉपर्टी ऑनलाईन केलेल्या आहेत। ऑनलाईन म्युटेशन, घरी बसल्या तुम्ही आपल्या प्रॉपर्टीचा बक्षीसपत्र असेल, तुमचा फेरफार असेल, म्युटेशन असेल, 45 प्रकारच्या म्युटेशनच्या पद्धती आहेत, त्या सर्व ऑनलाईन त्यांनी करून टाकल्या। ही पद्धती आहे। ईज ऑफ डुईंग बिझनेस आम्ही करतो आहे। महसूलमध्ये तहसील कार्यालयात जायची गरज पडणार नाही। पुढच्या 3 वर्षामध्ये तहसील कार्यालयामध्ये नागरिक येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे। आणि त्याकरता या वर्षात अनेक संकल्प आम्ही केले आहेत। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।